म्हणजे तिकडे शहरात शिक्षण घेता घेता तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करता? हो. मग त्या पगारात तिकडला खर्च निघतो का? हा, म्हणजे थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं, पण तेवढं ठीक आहे. म्हणजे पुरेसा पगार मिळत नाही? नाही, तसं नाही, पण घरी सुद्धा पैसे पाठवावेच लागतात ना. अच्छा, म्हणजे घरी पैसे पाठवायला लागतात, त्यामुळे तुमच्या तिकडच्या गरजा पूर्ण होत नाहीत. व्हॉट डू यू मीन? आय मीन, गेल्या महिन्यात तिकडे शहरात तुमच्या काही गरजा वाढल्यात का? ना म्हणजे कोणाच्या प्रेमात पडला असाल, कुणाला पार्टी दिली असेल. एक मिनिट, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? चढला पारा. शुभ बोलणार यार, हिचा जर पारा चढला ना तर पोलीस चोरांना सोडून हिलाच ठोकतील पेड्या. काय करायचं? मी चौकात, मी बोलते त्यांच्याशी व्यवस्थित. नको नको, पेडी एक बॉम्ब आत असताना अजून एक बॉम्ब आत नको नेला. हा, म्हणजे काय? काय 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 पण तुम्ही असं कसं विचारू शकता? विचारावं लागतं मॅडम. मोस्ट ऑफ द टाइम अशा केसेस मध्ये इनर सर्कल मधली माणसं जास्त इन्व्हॉल्व असतात. बास हा. हे बघा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी सरळ उत्तरं देते, म्हणून तुम्ही वाटेल ते विचारू नका. नाही, काय म्हणायचंय काय तुम्हाला? मीच माझ्या घरात चोरी केली आहे, आणि तेही मुंबईत बसून. हे बघा, आम्हाला सगळ्या शक्यता तपासून बघाव्या लागतात. अहो, पण मी माझ्याच घरात चोरी करेन ही शक्यता तरी कशी वाटते तुम्हाला? मला माझ्या गरजा पूर्ण करायला हे असले उद्योग करायची काही गरज नाहीये, कळलं ना? सायली शांत राहा. शांत काय हो? ते काय म्हणतात ऐकलंस का तू? त्यांना असं वाटतं की मीच चोरी केली. मी ना एका शहीद जवानाची मुलगी आहे, हे माहितीये ना तुम्हाला? हे बघा, सगळे अंदाज क्रॉस चेक करणं हा आमच्या कामाचा भाग असतो. तुम्ही उगाच चिडताय, आणि तुम्हाला तसा प्रॉब्लेम होत असेल तर तसं सांगा. आम्ही फिर्यादी कोऑपरेट करत नाही असं सांगून केस निग्लेक्ट करू शकतो. एक मिनिट, मी कोऑपरेट करायला ना तुम्ही आधी केस माणुसकीने ऑपरेट करा जरा. हो मॅडम, कोणाशी बोलताय कळते ना? चोले, यांना माहित नाही आपल्या कामाची पद्धत. सोडा. पोलिसांच्या माणुसकीवर संशय घेऊन उगीच तुम्ही केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवली. असो, आता तुम्हाला आमच्या कामाची पद्धत आवडतच नसेल तर तपास करण्यात काय पॉइंट आहे? तुम्ही तपास असा थांबवू शकत नाही. अहो, मी कुठे म्हटलं तपास नेहमीसाठी थांबवतो म्हणून? बस जरा नवीन पद्धत सापडते का बघतो तुमच्यासारख्या लोकांसाठी. ती एकदा सापडली की तपास सुरू करू. तोपर्यंत तुमच्या पद्धतीने शोधत राहा तुम्ही चोर. बघा सापडतोय का तुमचा हार. चोले, सर. चला. सर सर हो सर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला, आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करते
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!